वेलकम टू न्यू ब्लॉग. तर गाईस तुम्ही न पाहिलं असेल की 22 जानेवारीला आपले प्रभू श्रीराम अयोध्येमध्ये आले होते. तर गाईस त्या रोजी माझ्या बहिणीला मुलगा झाला गाईस. तर गाईस त्या रोजी माझ्या बहिणीला मुलगा झाला. आता ती जळगावले गाईस. तर गाईस ते आज आपल्या घरी येणार आहे. तर त्याची आपल्याला डेकोरेशन ते करायचे गाईस आपल्या बाळाचं. तर गाईस मी आता मामा झालो आहे आणि मला माझा भासा आज येणार आहे गाईस घरी. तर त्याची डेकोरेशन आपल्याला करायचे. तर आता मी आहे गच्चीवर आणि तुम्ही न पाहिलं की मी सुटून ते घालेले कारण की आज माझं अंग पण दुखत आहे गाईस. म्हणून मी आज घरी राहिलो आहे. तर गाईज आता आपण खाली फुलं माळा ते सगळं आणलं आहे आणि आपण खूप तयारी करली आहे. तर ते आता निघणारच आहे थोड्या टायमानं जळगाव. मग आपण त्यांचं स्वागत ते करणार आहे. तर आता आपण जाऊ खाली. तुम्हाला मी दाखवतो की काय काय सामान आहे काय काय करणं आहे ते. तर आपण करूया सगळ्यात पहिले खाली जाऊ. रेडी बाग आहेत की माळांचे नकली फुल असले रेडी पाग इथे आपल्याला जो बाळा राहील आपण फोटो फ्रेम आणली लाईटावरची आणि पाची भाऊ बहिणी एवढं आता डेकोरेशन ते आणले. आता आपल्याला लावणे सगळं तयार करणार. मी आता तुम्हाला दाखवले इथे फुलं इथे रांगोळी ते काय करतो मी इकडे केक पहिले केक बी आणला आहे आपण गाईस फ्रीजमध्ये इथे केक केले गाईस. आता केक ठेवले आपण आणले बाळ काही खाणार नाही केक आपल्याच ताब्यात राहील. किती रांगोळ्या आणले रांगोळ्यांचे काढणे गाईस सगळ्या प्रकारच्या रांगोळ्या मध्ये ठेवले पिशवीच्या पुढे क्रांतीची बॅग आहे. क्रांती शाळेत जायले क्रांती भाऊ आता येणार आहे. भाऊ जागनेर जायला क्रांती शाळेत जायले तर ते आता येणार थोडं मग त्यांच्यासोबत तिकडल्या घरात पाहू की काय काय तयारी चालू आहे काय काय नाही. जाऊ आपल्या घरातल्या खुर्च्या आपल्याला इकडे आणा सांगले खुर्च्या आपण इकडे अर्थ आणली. आता तिकडे ते सामान ते करायला काय करताय काय माहिती आणलं. मग केक बी चालतो गाईस. किती पहा की बाहेर ते आता ते रांगोळी ते काढून राहिले तुम्हाला खिडकीतून दाखवून राहिलो. आता बाहेर जाऊ. झाला ये काम लावलंय वो फुलं तोडणे निर्यात करणे एका आता नेऊन कॅमेरा सेट करणार आहे. दिसतंय का असं काढणार टाकणार येते बॅग आपल्याला आता आम्ही ना एवढी पाठी धरली अर्ध ताईनगरला अर्ध ना दिला की शर्ट ठेवते तर फोन तपला सकाळी का त्यांची काही मला बोकाळ काय ठरवलं होतं जामनेरला जायचं आलो घरी उरायला तीर मारून बोकळाचं सकाळी का ओ माय पोरगीची घाई पोरगी म्हणते बाय सुट्टी झाली ना 3 वाजता बोला त्यांनी बरं काहीच नाही नव्हतं ना शाळा माई घाई दिसते एकदम पाईस मी आता आली शाळेतून हे बा फुलं आणि अजून काय हे कोणते फुलं आहे काय माहित आणि हे झेंडूचे कपडे जाऊन घेतो वाईट लवकर बाई.
पानावर एखादी पाकळी ठेवतात ती आहे तुझी दिवस यायच्या पाय पडून द्यायची पडू देस नाही पडशील एकदा लावून पाहिजे आणि जायचं काढा नाही अजून अहो थोडा जी तक 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 काय चालू व्हिडिओ घेते रामाना सुरुवात कर आणि वरती मस्त पाहिजे पंखे चालत नाही बंद करा ते पंखे आपल्याला वाटलं पंख लावू का त्याच्याकडं बोला हॅपी बर्थडे टू यू आई बोला ना राम राम श्याम श्याम बड्डे आवाज म्हणतायत चंपाती गोड्या चले काढा ना तो मी त्याला केकले यो केक कापला सात एक प्लेट दे मोठा देऊन दे मारायला रे भाऊ आता आपल्याला तिकडून वायर टाकणे इथून ते वायर खूप फोटो दिसलेली पाहिजे कारण की चांगलं दिसणार नाही म्हणून तर आता कधी पण वायर टाकता आपल्याला वायर म्हणून इथून आपली वायर ते फोडायला आला का आले आले बापरे वायर आले आता तर ते दुपारीला पाहुणे जाल त्याला संध्याकाळी ते घरी गेले मग आपण रात्री ते फ्रेम ते लावले आपली पाची भाऊंची तर ते एलईडी फ्रेम होती भाऊनं बनवणार होते तर आता आपण हे ब्लॉग नाही सँड करू भेटा पुढल्या ब्लॉग मध्ये लवकरच जय हिंद महाराष्ट्र.